सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणं हा विषय वेगळा आहे. मी गेले 25 वर्ष या वार्डात काम करतो. एवढंच कॉरिडॉरचं संकट असून आम्ही भाजपला मोठ्या मताधिक्याने इथं निवडून दिलं. चर्चा अशी आहे की कॉरिडॉरचा फटका कुठं तर भारतीय जनता पार्टीला या भागातून बसल. विकास करा तुम्ही, पण आम्हाला न उद्ध्वस्त करता करा. फक्त इथं परिचारक पॅटर्न चालतो. सर्वात ॲडव्हान्टेज सुद्धा आम्हाला आहे. आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हे सुद्धा आहे, पण तेवढ्याच नरक यातना आमच्या नशिबाला आहेत. नमस्कार, मीडिया फॅक्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण सध्या पंढरपूरमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलेलो आहोत आणि कालच भारतीय जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी त्या इच्छुक उमेदवारांची काल मुलाखत झाली. त्यामध्ये प्रामुख्यानं 5 प्रभागमध्ये श्रीकांत महाराज हरिदास आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोणत्या कारणासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत, यापूर्वीचं त्यांचं काय काम आहे आणि भविष्यात त्यांच्या डोक्यामध्ये काय योजना आहेत. महाराज नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला पंढरपूरवासियांना तुमचा परिचय, म्हणजे तुमच्या वडिलांचा परिचय सर्वांनाच आहे. हो. मात्र तुमचा परिचय करून द्या. तुमचं शिक्षण कुठं झालं, कितवीपर्यंत झालं? हो, मी श्रीकांत विठ्ठल हरिदास. मदन महाराजांचं नाव विठ्ठल म्हणून श्रीकांत विठ्ठल हरिदास. मदन महाराज नाव प्रसिद्ध, पण कागदोपत्री नाव महाराजांचं विठ्ठल आहे. मी माझं शिक्षण M.Com GDC आहे. आणि आपण आत्ता प्रश्न म्हणजे बोलताना सांगितलं की उमेदवारी अचानकपणे आली. स्पष्टपणे जर म्हणायचं म्हटलं तर ह्या वार्डातून, म्हणजे आम्ही पंढरपूरवासी किंवा सगळ्याला माहित होतं की म्हणजे ओंकार जोशीचं नाव चर्चेत होतं किंवा सोशल मीडियावरती दिसत होतं. हो, बरोबर. अचानक तुमचं नाव समोर आलं. नाही, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणं हा विषय वेगळा आहे. मी गेले 25 वर्ष या वार्डात काम करतो. सामाजिक माध्यमात राजकारण हा माझा पेशा नाही, ही मी निश्चितपणे सांगतो. आत्ता राजकारण हा माझा पेशा नाही, पण काही विषय या गोष्टी संदर्भात अशी झाली. प्रामुख्यानं विषय आत्ता वार्ड क्रमांक नंबर 5 ह्याची रचना ही अशी झाली की हा पूर्ण प्रभाग जो झाला तो पूर्ण संबंधित माझ्या व्यक्तींशी झाला. आमचं असं पहिल्यांदा झालं. आमचं जे हरिदास कुटुंब आहेत, आमचे 50-60 घर आहेत. या हरिदास परावर एक 100 जण, कमीत कमी 100-125 मत आहे. हरिदास वेस तर आहेच आहे, पण हरिदास परिवार जो आमची भावकी म्हणा किंवा आमचे जे ह्याची घरं आहेत ते प्रत्येक वेळेस 3 प्रभागात विभागले जायचे. पण यावेळेस असा प्रसंग आला की हरिदासांची पूर्ण घरं या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आली. अनेक संबंधित व्यक्ती, अनेक ज्यांचे पिढ्यानपिढ्या संबंध आहेत, अशी सगळे व्यक्ती या प्रभागात आले. सर्व आले आणि प्रत्येकाने आणि मित्र कंपनी यांनी सर्वांच्या आग्रहास्तव उमेदवारीची मागणी झाली. जास्त आपलं म्हणणं बरोबर आहे की अचानकपणे आलं, पण काय मी जर आधीच डिक्लेअर केलं की मी उभारणार आहे, पण प्रभाग रचना मग माहीत नव्हती, आरक्षण कुठलं पडतंय माहीत नाही. ज्यावेळेस ही परिस्थिती समोर आली त्या टायमाला मग सर्वांनी मिळून, मित्र कंपनी असेल, आमची भावकी असेल, सर्व प्रेम करणारी व्यक्ती असतील. मतदार आहेत या? साधारण 4900 मतदान आहे. आणि प्रामुख्यानं भाग काय, 5 नंबर जो प्रभाग आहे हा मंदिरापासून सुरुवात होतो. दर्शन मंडपाच्या मागणंपर्यंत, म्हणजे आमदार साहेबांचे, प्रशांत मालकांच्या घराचे, थोरात मालकाच्या घरापासून तिथून त्या एका साईडनं तो येतो. आणि कॉरिडॉर बाधित सगळ्यात जास्त भाग हा 5 मध्ये येतो. आणि या कॉरिडॉर विरोधात मी पंढरपूरमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली जाते, मात्र इथं विकासाचा मुद्दा कॉरिडॉर आहे. मात्र तुम्ही बाधित होता यामध्ये. तुम्ही त्यामध्ये लढाई करताय. मग काय सध्या म्हणजे तुमचं विकासाचं मॉडेल काय आता कॉरिडॉर मध्ये? आता भविष्यामध्ये इथल्या आता कलेक्टरनं तर सांगितलेलं आहे की काही जरी झालं तर कॉरिडॉर हा होणारच आहे. त्यामुळं कशा पद्धतीनं तुमचं की या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, काय डोक्यामध्ये? नाही, डोक्यात एक पहिल्यांदा ज्यावेळेस साधारण 3 वर्षापूर्वी या गोष्टींची घोषणा झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा सर्व धक्क्यात होतो.
पण त्याच्यावर आम्ही विरुद्ध लढाई चालू केली. या लढ्यात मी पहिल्यापासून आम्ही सर्वजण होतो. आणि ह्या दरम्यान भाजपचे आमदार सुद्धा हिंदुत्ववादी विचाराची पहिल्यापासून आम्ही सर्व बाधित लोक आहेत. एवढं कॉरिडॉरचं संकट असून आम्ही भाजपला मोठ्या मताधिक्याने इथं निवडून दिलं. विरोध आम्ही करतोय, विकासाला विरोध नाही आम्ही कलेक्टर साहेबाला सांगितलं, सर्वांना सांगितलं, पण आम्हाला बाधित करताय त्या दृष्टीनं आम्ही भांडत राहिलेलो आहे, राहणार. ते भलं भाजपमध्ये भांडून येऊन भाजपमध्येच आम्ही हिंदुत्ववादी पहिल्यापासून, वेगळं काही त्यात आमचे विचार नाही. आणि आमचे नेते परिचारक साहेब आहेत. आजपर्यंत त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला योग्य न्याय देणार आहेत आणि त्यांच्या भरोश्यावर आम्ही बसलेलो आहे आणि ते योग्य न्याय करतील हा आमचा विचार आहे. चर्चा अशी आहे की कॉरिडॉरचा फटका कुठं तर भारतीय जनता पार्टीला या भागातून बसल. काय तुम्ही इथं फिरताय, तुम्ही इथले नागरिक, तुम्ही बाधित स्वतः आहे, तुम्हाला काय वाटतं? हो, कॉरिडॉर असं आहे, ज्याला राजकारण करायचंय त्याचा विषय नाही, हा माझा विषय नाही. पण आम्ही ॲक्च्युअली इथं सर्वजण बाधित आहोत. त्यांचे प्रश्न घेऊन पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. तो कलेक्टर सांगतात, मुख्यमंत्री सांगतात, ते वेगळे म्हणजे प्रत्येक ठाम आहेत त्या गोष्टीवर की आम्ही करणारच आहे. पण आम्ही त्यातनं काहीतरी व्यवस्थित मार्ग निघाल यात प्रत्येक वेळेस एक शब्द बोलला जातो, कोणता जरी नेता आला तर तो म्हणतो की यांच्यावरती अन्याय न करता कॉरिडॉर करणार. कसं ही शक्य आहे? नाही, मी सांगतो म्हणजे भाजपचेच असे नाही, कुठलाही नेता आला तरी आम्हाला आजपर्यंत असं कोणी सांगितलं नाही की आम्ही हा कॅन्सल करतो म्हणून. असा कोणी शब्द आम्हाला दिला नाही. आम्ही 3 वर्ष झालं सर्वांच्या गाठीभेटी घेतोय, सर्व अधिकाऱ्यांकडे गेलो, सर्व नेते लोकांकडे गेलो, हर पक्षाच्या ह्याच्याकडे गेलो, पण याबद्दल कोण आम्हाला बोलायला तयार नाही. तुम्ही ज्यांना भरभरून मतं दिली लोकसभेला, विधानसभेला, ती देखील पाठ फिरवतात या मुद्द्यावरती तुमच्याकडे, म्हणजे वाईट वाटत असेल? हो, वाईट वाटतं ना. मी म्हणून पहिलं आमचा प्रश्न आम्हाला मांडावा लागेल. आम्हाला कोणी समोर ज्याची भूमिका काही पण असू द्या, पण आमची भूमिका आम्हाला आमच्यापर्यंत ठामपणे मांड. काय थीम काय केली की न्याय, या लोकांना न्याय मिळेल भविष्यात, तुमच्यावर जर ती जबाबदारी आली तर कशा पद्धतीने त्यांना? नाही, शेवटपर्यंत आम्ही तो नाही हो याकरता भांडत राहणार. विकास करा तुम्ही, पण आम्हाला न उद्ध्वस्त करता करा, याबद्दल मी शेवटपर्यंत भांडत राहणार. आणि त्या माध्यमातून अजून वेगळं काय असेल तर सर्वांचं योग्य कसं काय होईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार. आता विरोधी पार्टीकडून 2 विठ्ठल परिवार एकत्र आलेत, त्यांची ताकद, त्यांची मोड बांधताना दिसत आहेत. अजून त्यांचा नगराध्यक्ष पदाचा बऱ्यापैकी उमेदवार जाहीर झालाय, आपल्याकडून झालेलं नाही. कशा पद्धतीचं त्यांचं आव्हान तुम्हाला वाटतंय? नाही, आमच्या प्रभागात सगळ्याला माहीत आहे 5 नंबर आम्ही जो मंदिर परिसर म्हटला जातो हा पूर्ण हिंदुत्ववादी आणि परिचारक प्रेमी आम्ही आहोत पहिल्यापासून आहे. आज हे लोक सर्वांना तो आपल्यालाही माहिती आहे की फक्त इथं परिचारक पॅटर्न चालतो. मग ह्या लोकांचं प्रेम सगळ्याच आहे आणि लोकांचा विश्वास आहे की आमचं नीट कोण करणार आहे तर परिचारक करणार आहेत. हा विश्वास आम्हाला सगळ्याला आहे. म्हणजे कॉरिडॉर होणार आहे आणि तो व्हायसाठी भारतीय जनता पार्टीची जर सत्ता नसेल तर तुम्हाला परत? नाही, कॉरिडॉर संबंध मी आधी माझी भूमिका जाहीर करतो, त्याला विरोध राहणार आहे. भलं तो भाजपमध्ये सत्तेत राहून आम्ही करू, पण त्याच्यापर्यंत शेवटपर्यंत लढण्याचं काम आम्ही करू. आणि तुम्ही म्हणताय की ती होणारच आहे हे सरकार म्हणतंय, पण आम्ही म्हणतोय त्या कॉरिडॉरची तुम्ही काहीतरी वेगळ्या माध्यमातून त्याचा, ठीक आहे, जी अडचणीच्या गोष्टी आहेत त्या बाहेर ठेवून दुसरा विकास तुम्ही करा. त्या दृष्टीनं आम्ही भाजप बरोबर आहोत. आता नगरसेवक जरी म्हटलं तरी तुम्ही पंढरपूरची जबाबदारी भविष्यात येणार आहे, म्हणजे तुमचा वार्ड तर असणारच आहे. हो. काय विजन वाटते पंढरपूरच्या संदर्भात? नाही, आता कसं आहे, सर्वात मोठं तीर्थक्षेत्र म्हणून आणि पंतप्रधान साहेबांनी 3 वेळा पंढरपूर करता आपलं नाव घेतलेलं आहे आणि एक वारीचं एक वेगळं असं ग्लोबल इथं आपलं झालेलं आहे. अनेक बरं मी लहानपणापासून वारी बघतो, म्हणजे ह्याच्या भागात आहे वारीचं प्रमाण तर वाढलेलंच आहे, पण एरवीचा जो दिवस वाढलेला आहे, अनेक गोष्टी आहेत. आणि मला सर्वात जास्त म्हणजे जो वारकरी येतो, दर्शन व्यवस्था असेल, अजून त्यांच्या सोयीसुविधा असतील, या संदर्भात हा मुख्य मुद्दा आहे. ह्या गोष्टीबद्दल कोण जास्त चर्चा करायला तयार नाही. एक पंढरपूरचा नागरिक म्हणून देऊळ परिसरातलं मंदिर परिसर अनेक गोष्टीचा इथं व्याप आहे. आम्ही म्हणजे आम्ही जो मंदिरापाशी राहतो हे
सर्वात ॲडव्हान्टेज सुद्धा आम्हाला आहे. म्हणजे आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हे सुद्धा आहे, पण तेवढ्याच नरक यातना आमच्या नशिबाला आहेत. एवढा त्रास अनेक लोकांच्या, अनेक VIP लोकांच्या, साधं आमचं म्हणजे लग्न कार्य असू द्या आमचा बँडसुद्धा घ्यायला सुद्धा आम्हाला एवढा त्रास आहे. तर आमच्या घरातलं एवढी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. आपल्याला साधंही वाटत, पण बँड आम्ही आधी परवानगी घ्यायची, आत घेऊ का, आणि मग एखादा आजारी व्यक्ती जरी बाहेर न्यायचं म्हटलं, एखादी रिक्षा जरी आत घ्यायची म्हटलं तर आम्हाला खूप त्रास आहे. आमची गाडी घ्यायची म्हटलं तर त्रास आहे. ही प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहेत. त्या माध्यमातून एखादं कोऑर्डिनेशन झालं असलेलं व्यक्ती तिथं पाहिजे, आणि या लढ्यात सर्वांच्या सोबत राहणारा व्यक्ती पाहिजे, एक हक्काचं राहणार, याकरता सर्वांची मागणी आहे आणि मी त्याबाबत आग्रही आहे. आता परिचारक, अवताडे हे सगळे एकत्र आहेत आणि एक चांगल्या पद्धतीची ताकद देताना दिसत आहेत. हो. कशी यांची व्यूहरचना काम करेल का आपल्या पंढरपूरमध्ये? हो, निश्चितपणे कर. परिचारक, अवताडे मिळून एक प्रयोग यशस्वी 2 वेळा केलेला आहे. त्यामुळं आणि तिथं त्यातच की कमळ चिन्हावरती भारतीय जनता पार्टीनं अट्टहास यावेळेस केलेला आहे की हो. राज्यातल्या सगळ्याच नगरपालिका आहेत ते हो. स्थानिक स्वराज्य संस्था कमळवर. तर यापूर्वी आघाडी असायची, पांडुरंग परिवार, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. ह्याचा काय फटका बसेल का ॲडव्हान्टेज मिळेल, काय वाटतंय तुम्हाला? नाही, फटका बसणार नाही. कमळावर पण आम्ही मागणी केली. आपण पहिल्यापासून जी आमची आघाडी आहे, आदरणीय उमेश मालक त्याच्या अध्यक्ष आहेत, त्यांनाही केली की आपल्या आघाडीला सुद्धा काही तिथनं त्यांनी सहकार्य करावं. पक्षाकडनं पालकमंत्री स्वतः काल म्हणले ना सगळ्या जागा कमळवरती. याचा कुठं तर तोटा एक आतापर्यंतचं जे राजकीय गणित पंढरपूरमधलं आहे त्याचा थोडासा बसण्याची शक्यता अशी वर्तवली जाते. मग देऊळ परिसरात तर तो अडचण नाही. मागच्या वेळेस पण आम्ही 4ही कमळावर आमचे उमेदवार निवडून आलेत, त्यामुळे देऊळ परिसरात तर प्रश्न नाही. आणि कमळ सगळीकडे आता रुजवलंय. ज्या कमळावर उभारायला एक व्यक्ती नाही होता, त्या कमळावर जे आमदार आता भाजपचे आहेत, त्यामुळं तो प्रश्न मला वाटत नाही. आणि सर्व स्तरातून कमळ रुजलेलं आहे आणि सर्वांच्या विकासाकरता कमळाची गरज आहे. आता मुलाखती झाल्या, मुलाखतीमध्ये तिथं आता स्पर्धा आहे, कोणाला उमेदवारी मिळेल अद्याप काय निश्चित नाही. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्यावरती विश्वास ठेवून? माझा विश्वास, जर नाही मिळाली तर मी हे अजून स्पष्ट आपल्या माध्यमातून करतो. आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक आहेत, आणि नेता जो निर्णय कार्यकर्त्याचा घेतो तो योग्य रीतीने घेतो. आणि ही परंपरा माझ्या म्हणजे आज पिढ्यानपिढ्या प्रचारकाच्या संबंधित त्यांच्या प्रेमात, त्यांच्या कार्यक्षेत्रात आम्ही काम केलेलं आहे. त्यांनी भरपूर दिलेलं आहे, त्याच्याबद्दलही मला अडचण नाही. तो जे निर्णय घेतील ते जे म्हणतील तोच निर्णय माझा असेल. मालकांनी सांगितलं लढ तर मी लढीन, थांब म्हटलं तर थांबेल, त्याबद्दल काही अडचण नाही. काही अडचण नाही, अजिबात नाही. जो कोण उमेदवार देईल त्याचा निश्चितपणे काही सुद्धा अडचण. तुम्हाला शुभेच्छा. हो, धन्यवाद. आणि आता इथंच थांबूया. आपण 5 जो प्रभाग आहे त्यातील उमेदवार जे आहेत संभाव्य श्रीकांत महाराज हरिदास यांची मुलाखत घेतली. अशाच पद्धतीनं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत, त्यांच्या मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा.